मॅडम ते 2 नंबरचे धंदे करते, 2 नंबरचे धंदे करून गरिबाला दाबायचे प्रयत्न करते. त्याची बहीण पोलीस पाटील आहे, तिच्या पोलीस पाटलामुळे हे दोघं भाऊ मारतात आणि त्याच्याच्यानं लोकांवर गरिबावर दबाव टाकतात, गरिबाला मारतात. याही नाही आमच्या गावात हिमाबाई. एकदा मी आणखी एक महिलेच्यावर होणाऱ्या अत्याचाराला घेऊन परत एकदा आपल्यासमोर आलेली आहे. माझ्यासोबत या ताई आलेल्या आहे. यांचा मला आता काही वेळापूर्वी कॉल आलेला होता. मी एका कार्यक्रमादरम्यान होती. त्यांना म्हटलं मी 10 मिनिटात पोहोचतो तुमच्यापर्यंत आणि एक 10-15 मिनिटांपर्यंत मी यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर ताईंचं म्हणणं असं पडलं की एक साधारण 2 दिवसापूर्वी त्यांचा मुलगा 4.5-5 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे. तो बाहेर खेळत होता आणि गावातीलच एका व्यक्तीने त्याला टक्कर मारली, ठोस मारली आणि तो पडला. त्याच्या कमरेला लागलेलं आहे. तर ताईं या गरीब परिस्थितीमधनं आलेल्या आहे. ताईंचं म्हणणं पडलं त्या व्यक्तीला की तुम्ही ॲटलिस्ट याचं दवाखाना करा. तर त्यावेळेला त्या मुलाने तिला जागेवर शिव्या दिला आणि तो तिथनं निघून गेला. त्यानंतर सदर या महिलेचा पती जेव्हा घरी आला तिने जे काही झालं ते सांगितल्यानंतर मग असं झालं की पतींचं म्हणणं असं होतं की नको जाऊ, आपण काय पैसे लावायचे आपल्या लेकराला लावू आणि आपण आपल्या परीने त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. पण विषय असा झाला की ही महिला त्या व्यक्तीकडे गेली आणि त्या व्यक्तीला बोलली की मला दवाखान्यात जायचं आहे, तर कृपया तुम्ही मला माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन चला. त्यावर त्या मुलाने या महिलेला दवाखान्यात न नेता हिला शिवागिरी केली. त्यानेच नाही तर त्याच्या भावाने आणि त्याच्या आईने देखील शिवागिरी केली. शिवागिरीपर्यंत हे लोक थांबले नाही तर चक्क त्यांनी मारपीट देखील केली. आणि हा सगळा प्रकार घेऊन जेव्हा या ताई पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा देखील यांना झालेल्या मारहाणीची तक्रार न घेता यांचं म्हणणं आहे. आता आपण त्यांचं पण आपण म्हणणं ऐकून घेऊया. यांची तक्रार किंवा NC द्वारे यांना घरी पाठवण्यात आलं आणि आज मला त्यांचा कॉल आला आणि हा विषय मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर या विषयावर आपण काय गांभीर्य दाखवू शकतो याच्यासाठी आपण पुढलं पाऊल उचलणारच आहोत. नवीन भैया आणि हरिभाऊ आपल्यासोबत आहेत. अमरावती सिटी न्यूज चॅनलला पण ही बातमी लागेलच. तरी पण आपण सदर महिलेचं काय आहे ते आपण त्यांच्याशी परस्पर जाणून घेऊया. ताई, तुमच्यासोबत जो घडलेला प्रकार आहे पूर्ण तो एकदा सविस्तर आमच्या चॅनलला तुम्ही कळवा. मॅडम माझे पोरगं लहान मुलगा आहे, तो बाहेर खेळत होता. मी बाहेर भांडे घासत होती. खेळता खेळता तो गाडीच्या आडवा आला आणि त्यानं गाडीला ठोस मारून त्याला उडून गेला. मग नंतर मी त्याला गाडीनं हात दाखवला, त्याला थांबवलं. त्याला म्हटलं का माझ्या पोराला दवाखान्यात नाही. त्यानं मला शिवीगाळ दिली. तुझ्याकडून जे होते म्हणे ते तू करून घे म्हणे. जाई नाही नेत म्हणे दवाखान्यात. रिपोर्ट द्यायचा असेल म्हणे रिपोर्ट दे म्हणे. मग नंतर मी त्याचे बाबा घरी नव्हते. त्याचे बाबा घरी आल्यानंतर मी त्याला ती गोष्ट सांगितली. नंतर मग त्यानं हे म्हणे काय राहू दे म्हणे दवाखान्यात. त्याला म्हणू नको म्हणे आपण नाही म्हणे पुण्यातलं आपल्यापाशी पैसे नाही आहे, आपण त्याला दवाखान्यात नाही आलेलं. मग नंतर मी त्याच्या घरी गेली. त्याला हे म्हटलं का मा पोराची कंबर दुखून राहिली बा, मा पोराला दवाखान्यात घेऊन चल. तर त्यानं मॅडम मला शिवीगाळ दिल्या. एवढ्या खराब शिव्या दिल्या मा आईवर, मा भावावर, सगळ्या नातेवाईकावर एवढ्या खराब शिव्या दिल्या का खूपच भयानक शिव्या दिल्या. मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि नंतर मग त्याच्यावर लाईना भावानं गिरीधर पळसपगार हा घरातून बाहेर आला आणि झपाझप मला मारायला बसला. आणि त्याचाच भाऊ मोठा भास्कर पळसपगार त्यानं एवढी मोठी काडी आणली लंबीची लंबी मला मारायला. मला मारत होता तर कोणतरी त्याला अडवलं. मला माहीत नाही कोण अडवलं होतं, पण त्याला कोणतरी अडवलं. आणि त्याच्या माईने मला एवढ्या खराब शिव्या दिल्या का खूपच खराब केलं. मला शिनाल म्हटलं तिनं मला अशी म्हणत होती की तर हे गोदरेनं चरली आणि तिथं पडली. इतक्या खराब शिव्या दिल्या का खूपच खराब शिव्या दिल्या. तुम्ही तुमच्या न्यूजला हेच म्हणणार का मला न्याय पाहिजे. सदर महिलेचं आपत्ती काय आहे हे आपल्या सगळ्यांनी ऐकलेलं आहे. असं होतं की एका छोट्याशा गावामध्ये कुणाची तरी मुक्तेदारी चालत असते आणि या मुक्तेदारीचे जे परिणाम असतात ते एका गरीब कुटुंबाला भोगावं लागतात की त्याचप्रमाणे या ताईंसोबत सुद्धा देखील झालेलं आहे. माझी अशी अपेक्षा आहे की ॲटलिस्ट शासकीय अधिकाऱ्यांनी पोलीस यांनी सगळ्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आणि जर का ते लोक दखल घेत नसेल तर मग आम्ही आमच्या पद्धतीने या गोष्टीची दखल घेऊ. बोला. त्याची रेतीचे धंदे आहे मॅडम. ते 2 नंबरचे धंदे करते, 2 नंबरचे धंदे करून गरिबाला दाबायचे प्रयत्न करते. त्याची बहीण पोलीस पाटील आहे. तिच्या पोलीस पाटलामुळे हे दोघं भाऊ मारतात आणि त्याच्याच्यानं लोकांवर गरिबावर दबाव टाकतात, गरिबाला मारतात. याही नाही आमच्या गावात हिमाबाई मालवी आहे, तिलाही पण मारलं आहे मागं.